वैष्णवी कसं वाटतं आज? खूप भारी वाटतंय बघ म्हणजे आजच्या दिवसाची स्मरण करत होते. आज आला तर दिवस खूप भारी वाटतं. सो तुम्ही काय वेगळं प्रिपरेशन केलं होतं जेणेकरून तुम्हाला आज ही सक्सेस मिळाली? आमच्या बाळाचं ग्रॅज्युएशन झालेलं. पुणेरी पॅटर्न जॉईन केलं. दर सॅटर्डेला पण पेड सेशन व्हायचे. त्यात मग काही ऍक्टिव्हिटीज पण व्हायच्या. त्यामुळे प्रत्येक स्टुडंट हा स्वतःला प्रेझेंट करायचा. फीस पे करतो आणि आपल्याला जर प्लेसमेंट नाही झालं तर आपल्याला थोडासा धक्का बसतो. सो तुम्ही त्या धक्क्यातून कसं सावरलं? आणि कॉलेजमध्ये पण आधीच म्हणजे जेव्हा आम्ही ऍडमिशन घ्यायलो त्यावेळी सांगितलं होतं आम्हाला की प्लेसमेंट देणार. ओके. नंतर काय झालं ते आता 2 वर्ष तर नाहीच म्हणले. त्यामुळं नंतर आम्ही ठरवलं की कुठलातरी क्लास जॉइन करायचा. फर्स्टच इंटरव्ह्यू होता तुम्ही दिलेला आणि त्यात झालं मग त्यामुळं थँक्यू. ओके, वेलकम. सो जसं मी बघितलंय की पुणेरी पॅटर्नमध्ये खूप सारे स्टुडंट ऍडमिशन घेतात, पण कन्सिस्टंटली क्लास न करता त्यांचे न्यू इयर असेल, दिवाळी असेल, कुठल्या पार्ट्या असेल, तर खूप टाइम स्पेंड करतात आणि 8-8 दिवस क्लासला लिटरली येत नाही. जसं की मी बघितलंय वैष्णवीबद्दल, त्या खूप सिन्सिअरली अटेंड करत होत्या. चालेल. सो वैष्णवी तुम्ही मला शॉर्टली सांगू शकता का, की जसं की इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं गेलं आणि त्यातलं तुम्ही काय बेस्ट रिप्रेझेंट केलं? इंट्रोडक्शन म्हणजे कसं इंट्रोडक्शन विचारलं आपण मला म्हणजे असं इंग्लिश नाही बोलायला येत, परंतु म्हणजे बेसिक बेसिक जरी आलं तर ठीक आहे. इंट्रोडक्शन नंतर येत्या क्वेश्चन तेच विचारले जे तर जुन्या पॅटर्न मध्ये घेतले आणि त्याचीच खूप तयारी केली होती. त्यामुळे मला तिथं बोलायला पण आलं. गुड. आय थिंक तुम्ही सकाळी घ्यायचा इंटरव्ह्यू राईट? ते दुपारी. सो रात्री 8 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत होते मी. सो हे बघा नेहमी लक्षात ठेवा, कुठली कंपनी स्किल्स आणि गरज ह्याच्या उपर जाऊन हे बघते, नीड बघते. तर तुम्ही आज बाकी मुलींना काय मेसेज द्याल? अभ्यास करत राहा, मेहनत घ्या आणि कसं एखाद्या वेळेस जरी नाही झालं तर गिव्ह नाही करायचं. प्रयत्न करत राहा, प्रयत्नांना यश नक्की मिळतं. हॅलो एव्हरीवन, माझं नाव वैष्णवी कदम. माझं एज्युकेशन PCA मधून झालेलं आहे, कम्प्युटर ऍप्लिकेशन. नंतर मी पुण्यात पॅटर्न क्लास जॉईन केले. त्याचे रिव्ह्यू मी इंस्टाग्रामवर पाहिले होते आणि नंतर ट्रेनिंग चालू झाली. आता माझं सिलेक्शन झालेलं आहे XTBS मध्ये ॲज अ मार्केट रिसर्च अनॅलिस्ट. पुणेरी पॅटर्न पूर्ण टीम खूप सपोर्टिव्ह ठरली मला. थँक्यू सारिका मॅम अँड ऑल पुणेरी पॅटर्न टीम. आपले स्टुडंट वैष्णवी कदम यांच्या XDBS मध्ये प्लेसमेंट झालेला आहे, खराडी येथे. सो त्यांचं अभिनंदन करूयात. वैष्णवी कसं वाटतं आज? खूप भारी वाटतंय बघ म्हणजे आजच्या दिवसाची स्मरण करत होते. आज आला तर दिवस खूप भारी वाटतं. चांगली गोष्ट आहे. सो प्रत्येक स्टुडंट IT मध्ये डेफिनेटली प्लेस होणार आहे. फक्त त्यासाठी ही जर्नी नक्की बघा शेवटपर्यंत, कारण हेच तुम्हाला कामाला येणार. सो वैष्णवी मला सांगा, की जसं की आता भरपूर मुलं इंटरव्ह्यूला जातात, काहींना रिजेक्शन येतं, काहींना सक्सेस येतं. सो तुम्ही काय वेगळं प्रिपरेशन केलं होतं जेणेकरून तुम्हाला आज ही सक्सेस मिळाली? आमच्या बाळाचं ग्रॅज्युएशन झालेलं. पुणेरी पॅटर्न जॉईन केलं. मग पुणेरी पॅटर्न मध्ये डेटा सायन्स हा कोर्स केला. इथं यायचं क्लासला. मग क्लासमध्ये पण प्रिपरेशन व्हायचं खूप. मॅम वगैरे घ्यायच्या सोबत आणि दर सॅटर्डेला पण पेड सेशन व्हायचे. त्यात मग काही ऍक्टिव्हिटीज पण व्हायच्या. त्यामुळे प्रत्येक स्टुडंट हा स्वतःला प्रेझेंट करायचा. बरोबर. तो पार्ट मला म्हणजे इंटरव्ह्यू साठी खूप चांगला ठरला. कारण तिथं मी असं स्टुडंट होते की मला बोलायला येतच नव्हतं. बरं. मग पण तरी तुमचं सिलेक्शन. जीडी सेक्शन मी अटेंड केले. त्यातून पण खूप फायदा झाला मला. अच्छा. चालेल. सो आपण जर बघितलं तर जसं की तुम्ही आणि तुमचा ग्रुपच पूर्ण ॲडव्हेंचर ग्रुपला जॉइन केलेलं आहे. सो मग
किती म्हणजे तुम्हाला काय वाटलं जसं कॅम्पस मधून नाही झालं ऑब्व्हियसली सगळ्या मुलांना थोडंसं वाईट वाटतं कारण आपण एवढी डिग्री करतो एवढी फीस पे करतो आणि आपल्याला प्लेसमेंट नाही झालं तर आपल्याला थोडासा धक्का बसतो. सो तुम्ही त्या धक्क्यातून कसं सावरलं आणि पुणेरी पॅटर्न जॉईन करायचं तुम्हाला कधी थॉट आलं? म्हणजे कॉलेजमध्ये पण आधीच म्हणजे जेव्हा आम्ही ऍडमिशन घ्यायलो त्यावेळी सांगितलं होतं आम्हाला की प्लेसमेंट देणार. ओके. नंतर काय झालं ते आता 2 वर्ष तर नाहीच म्हणले. त्यामुळं नंतर आम्ही ठरवलं की कुठला तरी क्लास जॉईन करायचा. मग असं आम्ही पाहत होतो म्हणजे प्रत्येक क्लासचे रिव्ह्यू वगैरे घेतले. मग त्यात पुणेरी पॅटर्न सापडलं. मग नंतर सिद्धेश सरांशी आमचं बोलणं झालं. त्यांनी सांगितले क्लासचे आणि आम्हाला आवडला पण क्लास. मग आम्ही घेतलं इथं ऍडमिशन. नंतर ऍडमिशन घेतल्यावर चालू झालं नंतर एक चांगली बसला आणि झालं मग फर्स्टच इंटरव्ह्यू होता तुम्ही दिलेला आणि त्यात झालं मग त्यामुळं थँक्यू. ओके, वेलकम. सो कसं असतं ना बऱ्याच वेळा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठीच एक आपण म्हणतो ना की जसं की आता आधी स्टुडंटने सांगितलं नशीब किंवा लक. सो मला असं वाटतं की त्यासोबत मेहनत फार इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही कशी मेहनत टाकली वैष्णवी? इथं पुणेरी पॅटर्न मध्ये तर मी करायचे ना पण कसं आहे इथं नाही केलं तरी मी घरी जाऊन पण खूप मेहनत घेतली. आणि जनरली आपण जर बघितलं तर प्रत्येक माणसाकडे 24 तास असतात, बरोबर? अभ्यासाला असतील, कामाला असेल, जॉबसाठी असेल. मग तुम्ही किती तास अभ्यास करायचे रोज? विषय तर डेली जे क्लासमध्ये घेतात ते पण मी रेग्युलर कव्हर केले. ऑलराऊंड नंतर वेगळे करायचं अच्छा. ओके. सो जसं मी बघितलंय की पुणेरी पॅटर्नमध्ये खूप सारे स्टुडंट ऍडमिशन घेतात, पण कन्सिस्टंटली क्लास न करता त्यांचे न्यू इयर असेल, दिवाळी असेल, कुठल्या पार्ट्या असेल, तर खूप टाइम स्पेंड करतात आणि 8-8 दिवस क्लासला लिटरली येत नाही. जसं की मी बघितलंय वैष्णवीबद्दल त्या खूप सिन्सिअरली अटेंड करत होत्या की लास्ट 2 डेज मध्ये त्यांचे इंटरव्ह्यू राउंड्स होते आणि ऑब्व्हियसली संक्रांत म्हणजे लेडीजचा खूप फेमस आणि फेवरेट सण आहे. सो वैष्णवी तुम्ही सांगा की तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं? ऍक्च्युली मी संक्रांतीच्या दिवशी तिथं इंटरव्ह्यू देत होते. त्यामुळे मला असं सांगायचंय की सणवार हे येतच राहतील. पण तुम्ही तुमच्या गोलवर फोकस करा. काय ते सण तर आपण दरवर्षी सेलिब्रेट करू पण जर आज आपण आपल्या स्वतःला वेळ दिला, अभ्यासाला वेळ दिला तर लोक करेक्ट, चालेल. सो मला असं म्हणायचंय की जसं की संक्रांत हा डेफिनेटली फार इम्पॉर्टंट सण आहे. पण तरी पण जसं वैष्णवीने तिच्या जॉबवरती फोकस केला, इंटरव्ह्यू दिला. हा नाही विचार केला की आपल्याला सण साजरा करायला मिळतोय की नाही. सो मला असं नाही म्हणायचं की तुम्ही करू नका, डेफिनेटली करा. पण तुमचा फोकस किंवा हे जे तुमचं मेहनत आहे, ही जास्त ठेवा जोपर्यंत तुम्हाला पहिला आयटी जॉब मिळत नाही. चालेल. सो वैष्णवी तुम्ही मला शॉर्टली सांगू शकता का की जसं की इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं गेलं आणि त्यातलं तुम्ही काय बेस्ट रिप्रेझेंट केलं? जॉब रिलेटेड आहे तेच विचारलं. तर इंट्रोडक्शन म्हणजे कसं इंट्रोडक्शन विचारलं आपण. मला म्हणजे असं इंग्लिश नाही बोलायला येत परंतु म्हणजे बेसिक बेसिक जरी आलं तर ठीक आहे. इंट्रोडक्शन नंतर क्वेश्चन तेच विचारले जे तर जुन्या पॅटर्न मध्ये घेतलं तयारी आणि त्याचीच खूप तयारी केली होती त्यामुळे मला तिथं बोलायला पण आलं. गुड. चांगली गोष्ट आहे. आणि बाकी पण भरपूर राउंड झाले जसं टेक्निकल टायपिंग टेस्ट भरपूर गोष्टी झाल्या. तुम्ही सगळ्या स्टुडंटला हे सांगा की जे इंटरव्ह्यू राउंड झाला त्याला एक्सक्यूज नाही मिळत कुठे पण. आणि आय थिंक तुम्ही सकाळी घ्यायचा इंटरव्ह्यू राईट ते दुपारी. सो रात्री 8 वाजेपर्यंत. 8 वाजेपर्यंत होते. सो हे बघा नेहमी लक्षात ठेवा कुठली कंपनी स्किल्स आणि गरज ह्याच्या उपर जाऊन हे बघते, नीड बघते की तुम्ही खरंच किती निडी आहात, गरजू आहात आणि हे याच्यासाठी ते मुद्दामून लेट पर्यंत थांबवतात. हे असं बऱ्याच कंपन्यांमध्ये. मी 2ला तिथं जाऊन बसले होते. माझा इंटरव्ह्यू 6 वाजता दरम्यान. Okay. तेवढा वेळ मी तिथं बसूनच होते. आणि बाकी क्राऊड तुमच्यासोबत किती होतं आणि किती लोक थांबले आणि म्हणजे खूप जण गेले. निघून गेले? लास्टपर्यंत मी थांबले. तिथून मला किती 8 वाजले म्हणजे बाहेर यायला. सो हे बघा पेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप साऱ्या कंपन्या पेशन्स चेक करतात. त्यामुळं जसं वैष्णवीने जवळून बघितले की बाकी क्राऊड वरती अवलंबून न राहता किंवा ते काय करतात ह्या पावलावर पाऊल न टाकता त्यांना जर जॉबची गरज आहे त्या थांबल्या आणि तो जॉब मिळूनच घरी आल्या. सो हे फार इम्पॉर्टंट लेसन आहे. खूप सारे मुलं येतात रिटर्न आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे त्या गोष्टी. त्यामुळं कुठल्या इंटरव्ह्यू साठी तुम्हाला जर थांबायला लागते तर समजून घ्या की ते पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि बिंदास थांबा. चालेल. सो अजून कुठल्या अशा गोष्टी आहेत की तुम्हाला बेस्ट वाटल्या पुणेरी पॅटर्नच्या?
पुणेरी पॅटर्न टीम हम्म. पूर्ण टीमच खूप सपोर्टिव्ह आहे आणि ते कसं इंडिव्हिज्युअली लक्ष देतात प्रत्येक स्टुडंटकडे. नंतर म्हणजे स्टुडंट जर म्हणजे आता आम्ही कसं व्हायचं इथं बसायचं नाही पण सिद्धेश सर आम्हाला सारखं सांगायचे इथं बसा याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आम्ही सरांना बोलायचो की आम्ही घरी जाऊन करतो अभ्यास पण सर सारखं सांगत राहायचे की इथं जर राहिलो तर तुम्हाला टीमच्या म्हणजे नजरेत राहील तुम्हाला लवकर म्हणजे सपोर्ट होईल त्याचा. आणि तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही घरातून अभ्यास करत होता सो मग ट्रेक्टर ऍप्लिकेशन कसं हेल्पफुल ठरलं तुम्हाला? हा ट्रॅक्टरवर म्हणजे लाईव्ह पण व्हायचे लेक्चर ते लाईव्ह लेक्चर पण करायचे आणि नंतर एखादा पॉईंट जर समजला नाही तर आपण रेकॉर्डिंग पण बघू शकतो मग त्यामुळं सपोर्टिव्ह ठरली आणि कसं रेकॉर्डिंग लेक्चर म्हणजे आपल्याला एखादा पॉईंट नाही समजला तर 2-3 वेळा रिपीट करून बघू शकतो. खूप चालेल ना. हे बघा काही मुलं अजूनही ह्या भ्रमात आहेत की ऑनलाईन सगळं मिळतं मग क्लासेस का जॉईन करायचे. तर वैष्णवी मला सांगा तुम्ही एक जिवंत उदाहरण आहे सगळ्या गोष्टींचं की YouTube आणि पुणेरी पॅटर्न ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये जसं की ट्रॅक्टर ऍप्लिकेशन आहे लाईव्ह ट्रेनर्स काय डिफरन्स आहे? पुणेरी पॅटर्नला इथं ऑफलाईन पण म्हणजे लेक्चर करायचे मग एखादं पॉईंट जर आपल्याला नाही समजला तर ते